तर लावा घोडा चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर सध्या सगळेजण म्हणताय, की श्रीलंकेमध्ये झालं, बांगलादेशमध्ये झालं, त्याच्यानंतर आता सध्या नेपाळमध्ये सुद्धा झालं. तर सगळेजण करप्शन विरुद्ध बोलताय. तर आपल्या भारतामध्ये का कोण करप्शन विरुद्ध बोलत नाही? तर मित्रांनो, त्यासाठी भारतामध्ये पहिले करप्शन तर पाहिजे. तर आम्हा जे लोकांना शाळेपासूनच शिकवलेलं आहे, की जर तुम्हाला भ्रष्टाचार दिसला, तर त्याविरुद्ध आवाज उठवा. त्यामुळे आम्ही कधी शाळेपासूनच करप्शन बघितलेलं नाहीये. कारण शाळेच्या इमारती म्हणा, ते मुलांना मिळणाऱ्या मोफत वह्या पुस्तकांपर्यंत आजपर्यंत एकाही गोष्टीमध्ये करप्शन झालेलं आढळून येत नाही. आणि जर झालं असेल, तर त्यावर लगेच कार्यवाही सुद्धा केली जाते. आणि जर बघायला गेलं, तर त्यामुळे सरकारी शाळांमध्ये मिळणारं जे शिक्षण आहे, ते उच्च दर्जाचं वाढत चाललंय. कारण की तशी शिक्षण भरती सुद्धा तशीच आहे. शिक्षक भरती आपण ऑनलाईन केलेली आहे आणि ऑनलाईन कधीच कोणताही पेपर फुटत नाही. भलेही तो शिक्षक भरतीचा असू द्या, नाहीतर जेईई, नीट, सीईटीचा असू द्या. समजा चुकून जर कधी फुटला वगैरे, तर त्याच्यावरती लगेच ऍक्शन सुद्धा घेतली जाते. त्यामुळे काय होतंय, की सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा पट हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि जे प्रायव्हेट शाळा आहेत, त्या बंद होत चाललेल्या आहेत. आता हेच झालं एकच कारण. दुसरं जर साईड बघितली तर शिक्षकांना बदलीसाठी पैसे द्यावे लागत नाही किंवा प्रमोशनसाठी कधी कोणत्या मंत्र्यांची ओळख दाखवावी लागत नाही. त्यामुळे भारतामध्ये हे करप्शन नाहीच आहे. आणि जर तुम्हाला हे सगळं खोटं वाटत असेल, तर आहे मी अनुभव.